1928 नेहरू रिपोर्ट मोतीलाल नेहरू यांनी मांडला. 1928 मिरतकट जोगळेकर, निमकर व जोशी. 1928 बारडोली सत्याग्रहाला सुरुवात. बारडोली सत्याग्रहाचं नेतृत्व सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलं. बारडोलीच्याच महिलांनी पटेलांना सरदार ही उपाधी दिली. या घटनेपर्यंत आपण इतिहासाचा भाग 6 पाहला. आज ऐकणार आहोत इतिहास भाग 7 स्पर्धा परीक्षा मित्र योगेश वानखेडेसोबत. नमस्कार. 1929 जतीनदासचा मृत्यू. राजबंद्यांप्रमाणे आपणास सन्मानाची वागणूक मिळावी म्हणून तब्बल 64 दिवस केलेल्या उपोषणात जतीनदासचा 1929ला मृत्यू झाला. 1929 काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्य हे ध्येय निश्चित करण्यात आले. या अधिवेशनाचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू हे होते. 26 जानेवारी 1930 संपूर्ण स्वातंत्र्य दिवस घोषित करण्यात आला. 1930 चितगाव कट सर्वात जास्त महिलांचा समावेश असणारा कट. 12 मार्च 1930 दांडी यात्राला सुरुवात झाली. साबरमती ते दांडी तब्बल 385 किलोमीटर महात्मा गांधी साबरमतीवरून दांडीला गेले. त्याचं कारण जीवनावश्यक असणाऱ्या मिठासारख्या पदार्थावर इंग्रजांनी कर लावला होता आणि हा कर वापस घ्यावा यासाठी 12 मार्च 1930ला महात्मा गांधीजी साबरमतीवरून दांडीला गेले. साबरमतीत दांडी 385 किलोमीटर अंतर पार करून 6 एप्रिल 1930ला महात्मा गांधीजी दांडीच्या या समुद्र किनाऱ्यावर पोहोचले. तिथे पोहोचून 6 एप्रिल 1930ला महात्मा गांधीजींनी आपल्या हातात समुद्रातलं मीठ उचललं आणि मिठाचा सविनय कायदेभंग केला. इथून सविनय कायदेभंग चळवळीला सुरुवात केली महात्मा गांधीजींनी. त्यानंतर 12 नोव्हेंबर 1930 लंडनमध्ये एकूण 3 गोलमेज परिषदा भरल्या होत्या. पहिली गोलमेज परिषद 1930, दुसरी 1931, तिसरी 1932. तिन्ही गोलमेज परिषद सविस्तर पाहूयात. पहिली गोलमेज परिषद 12 नोव्हेंबर 1930ला. या गोलमेज परिषदेमध्ये काँग्रेसचा सहभाग नव्हता. 7 सप्टेंबर ते 1 डिसेंबर 1931 दुसरी गोलमेज परिषद. दुसऱ्या गोलमेज परिषदेत काँग्रेसकडून महात्मा गांधी हजर राहिले होते. 17 नोव्हेंबर ते 24 डिसेंबर 1932 तिसरी गोलमेज परिषद. तिसऱ्या गोलमेज परिषदेवर काँग्रेसचा बहिष्कार होता. तीनही गोलमेज परिषदेला हजर असणारे एकमेव भारतीय ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. गोलमेज परिषदेच्या वेळी ब्रिटनचे पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड हे होते. 23 फेब्रुवारी 1931 चंद्रशेखर आझाद पोलीस चकमकीत अलाहाबाद येथे अल्फ्रेड पार्कमध्ये शहीद झाले. 5 मार्च 1931 गांधी आयर्विन करार. या करारानुसार सविनय कायदेभंग चळवळ महात्मा गांधीजींनी मागे घेतली आणि गांधीजी हे दुसऱ्या गोलमेज परिषदेला हजर झाले. 23 मार्च 1931 भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांना फाशी झाली. हा दिवस आजही संपूर्ण भारतात शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो. फेब्रुवारी 1932 बीना दास यांनी कलकत्ता विद्यापीठाच्या पदवीदान प्रसंगी गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या. त्यावेळेस न्यायाधीश होते जी.सी. हिल्टन. 1932 मॅकडोनाल्डचा जातीय निवाडा, रॅमसे मॅकडोनाल्डचा जातीय निवाडा. 25 सप्टेंबर 1932 पुणे करार, त्यालाच ऐक्य करार म्हणतात, त्यालाच एरवडा करार म्हणतात. पुणे करार हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वर्सेस महात्मा गांधी यांच्यामध्ये झाला. या करारानुसार स्वतंत्र मतदारसंघ राखीव न ठेवता काही जागा राखीव ठेवण्यात आल्या. रॅमसे मॅकडोनाल्डच्या जातीय निवाड्यानुसार अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ राखीव ठेवण्यात आले होते आणि अस्पृश्यांकरता स्वतंत्र मतदारसंघ राखीव ठेवले म्हणून महात्मा गांधीजी व्यथित झाले. महात्मा गांधीजी व्यथित होऊन एरवडामध्ये प्राणांतिक उपोषण केले. महात्मा गांधीचे प्राण वाचावे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये बॅरिस्टर जयकर यांच्या मध्यस्थीने करार झाला. त्यालाच आपण पुणे करार म्हणतो, त्यालाच ऐक्य करार म्हणतो, त्यालाच एरवडा करार म्हणतो. या करारानुसार अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ राखीव न ठेवता काही जागा राखीव ठेवण्यात आले. 1934 समाजवादी पक्षाची स्थापना जयप्रकाश नारायण यांनी केली.
1935 भारत सरकार अधिनियम यानुसार प्रांतांना स्वायत्तता मंजूर करण्यात आली. तसेच भारताच्या सध्याच्या राजघटनेचा मुख्य कायदेशीर साचा या भारत सरकार अधिनियमातूनच घेण्यात आला. 1936 राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले ग्रामीण अधिवेशन ते भरले फैजपूर जिल्हा जळगाव या ठिकाणी. अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. आणि विशेष म्हणजे हे राष्ट्रीय काँग्रेसचे एकूण 50वे अधिवेशन होते. 1937 1935च्या कायद्यानुसार भारतात निवडणुका झाल्या. 1938 फॉरवर्ड ब्लॉक पक्षाची स्थापना नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केली. 3 सप्टेंबर 1939 दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली. 1940 सरदार उधम सिंगने मायकेल ओडवायरचा वध केला. 1940 वैयक्तिक सत्याग्रहाला सुरुवात झाली. वैयक्तिक सत्याग्रह करण्यामागचं कारण 1939ला दुसरं महायुद्ध सुरू झालं होतं. दुसऱ्या महायुद्धात भारतीयांनी इंग्रजांची मदत करावी असं इंग्रजांच्या वतीने काँग्रेसला महात्मा गांधीला म्हणजे भारतीयांना आव्हान केलं होतं. अशा वेळेस काँग्रेसमध्ये 2 वर्ग पडले होते. एक होतं नेताजी सुभाषचंद्र बोसच्या नेतृत्वातला एक युवा वर्ग आणि दुसरा महात्मा गांधीच्या नेतृत्वातला एक काँग्रेसचा वर्ग. महात्मा गांधींचं असं म्हणणं होतं की आपण इंग्रजांना सहकार्य करायचं नाही पण त्यांना अडचणीतही आणायचं नाही. तर नेताजी सुभाषचंद्र बोसांचं म्हणणं होतं की नाही हीच योग्य वेळ आहे, आता इंग्रजांना इथून आपण हाकलून लावलं पाहिजे. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र याप्रमाणे जर्मनीसोबत आपण गेलं पाहिजे, आपण इटलीसोबत गेलं पाहिजे, आपण जपानसोबत गेलं पाहिजे. अशा वेळेस यांच्यामध्ये मतभेद झाले आणि नेताजी सुभाषचंद्र बोसनी फॉरवर्ड ब्लॉक पक्षाची स्थापना केली आणि महात्मा गांधीजींनी काँग्रेसचं नेतृत्व चालू ठेवलं. पण काँग्रेसचं नेतृत्व चालू केलं अशा वेळेस इंग्रजांना विरोध दाखवण्यासाठी त्यांनी वैयक्तिक सत्याग्रहाला सुरुवात केली. प्रतिकात्मक विरोधाचा भाग त्याला आपण म्हणतो. पहिले वैयक्तिक सत्याग्रही विनोबा भावे, दुसरे वैयक्तिक सत्याग्रही पंडित जवाहरलाल नेहरू, तर तिसरे वैयक्तिक सत्याग्रही सरदार पटेल व ब्रह्मदत्त शर्मा. आजचा इतिहास भाग 7 इथेच संपतो. इतिहास भाग 8 ऐकण्यासाठी जुळून रहा. स्पर्धा परीक्षा मित्र योगेश वानखेडेसोबत. धन्यवाद.